मी काल विधानसभेत सुद्धा ही भूमिका मांडली। ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या जनतेला एक प्रकारे धमकवण्याचं काम केलं आणि मी स्वतः म्हणजे महाराष्ट्र अशी जी भूमिका गर्वानी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व्यक्त केली, त्यांचा गर्व, त्यांच्या पक्षाचा गर्व महाराष्ट्राची जनता उतरवेल। कारण की तुम्ही क्रेडिट घेता स्वतः की आमच्यामुळे आम्ही हे मिसिंग लिंक बांधलं, सगळं डेव्हलपमेंट आम्ही करतो आहे, पण त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या, त्याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये लोकांचा जीव गेला, लोकांची गैरसोय झाली, तर त्याची जबाबदारी घ्यायला कोण दुसरे बाहेरचे लोक येणार? आणि म्हणून जे वक्तव्य महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला धमकवलं, त्यांनी जाहीर माफी या महाराष्ट्राच्या जनतेची मागावी, ही भूमिका आमची आहे। कारण की सोशल मीडियावर किंवा माध्यमामध्ये हे सगळे भाड्याचे टट्टू असतात, यांनी एक प्रकारे नुसतं मीडियाच्याच लोकांचं नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी जाहीर माफी महाराष्ट्राच्या जनतेची मागावी, ही भूमिका आमची आहे। आणि मी काल पण सांगितलं की मिसिंग लिंकमध्ये पर किलोमीटर 540 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत। सोन्याचा रस्ता तर नाही आहे, पूर्ण सोनंच एका किलोमीटरला लावून टाकलेलं आहे। 13 किलोमीटरच्या रस्त्याला 7,190 कोटी रुपये तुम्ही खर्च केलेले आहात, त्याचा पूर्ण हिशोब येतो 540 कोटी रुपये पर किलोमीटर तुम्ही खर्च केलेला आहे। आता 540 कोटी रुपये एका किलोमीटरवर खर्च केला असेल तर पूर्ण ज्यामध्ये या पद्धतीच्या घटना होता कामा नव्हत्या, म्हणजे कुठे ना कुठे त्रुट्या आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि म्हणून त्याच्यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी। आणि खरंच तुम्ही दुधाचे धुतले आहेत का हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला कळू द्या। फडणवीसाचं सरकार 2014 पासून महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। ते 2.5 वर्ष मधल्या काळात गेलं, उद्धव ठाकरेंच्या सरकारनंतर पुन्हा फडणवीसांचं सरकार आलेलं आहे। या सरकारच्या कालावधीत जेवढं कर्ज या महाराष्ट्राच्या जनतेवर लादलं गेलेलं आहे, त्याचा परिणाम महागाईच्या रूपाने जनतेला भोगावा लागतो आहे। कारण की हा पैसा कर्जरूपी घेतला गेलेला आहे विकासाच्या नावाने। या पैशाची सगळी जबाबदारी राज्याच्या जनतेवर जाते। काही फडणवीस आपल्या घरचं देणार नाही किंवा त्यांचं सरकार आपल्या घरचा पैसा देणार नाही। कर्जरूपी पैशाची वसुली महाराष्ट्राच्या जनतेकडून केली जाईल, महागाई रूपाने पैसे घेतले जातील, टॅक्स रूपाने घेतला जाईल, GSTच्या रूपाने घेतला जाईल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातल्या पैशाचं त्या ठिकाणी वसुली केली जाईल। अशा पद्धतीचं हे धोरण असतं। तुम्ही विकास करा, त्याला विरोध नाही। मी काल पण मिसिंग लिंकच्या बाबत सांगत होतो की मिसिंग लिंक ही काँग्रेसच्या काळात सुरू झालेली होती, पण त्याच्यामधला जो प्रस्ताव आला होता 3,000 कोटीचा, तो आमच्या सरकारला त्याला वाटलं की हे जास्त पैसे होतात आहेत, टेक्नॉलॉजीचा काही प्रॉब्लेम होते, अशा त्रुट्या त्याच्यामध्ये आल्यात आणि म्हणून 14 त्रुट्या त्याच्यामध्ये काढून याला पूर्ण स्पष्टीकरण आपण द्यावं, जेणेकरून कॅबिनेटमध्ये जाऊन मिसिंग लिंक आम्हाला करता येईल, ही अपेक्षा आमची होती। पाय जेवढं असेल तेवढेच जेवढं चादर असेल तेवढेच पाय पसरवले जातात। दिवाळी कर्ज काढून साजरी केली जात नाही, नाहीतर दिवाळा निघतो। पण फडणवीस सरकार आणि मोदी सरकार देश आणि राज्य चालवत असताना देशावर कर्ज घेऊन, राज्यावर कर्ज घेऊन, राज्याच्या जनतेवर कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात आहेत आणि या राज्याचा आणि देशाचा दिवाळा काढताय। आणि म्हणून हे सगळ्या कामाचं
एक श्वेतपत्रिका जाहीर करावी, किती कर्ज घेतलं गेलं, कोणत्या कामावर घेतलं गेलं, त्याचे एस्टिमेट काय होते, प्रत्येक किलोमीटरला 540 कोटी रुपये तुम्ही खर्च केलेत का, या सगळ्या गोष्टीचं विवरण त्या ठिकाणी त्यांनी मांडावं आणि दूध का दूध पाणी करावं. कारण की आता फडणवीस सरकार हे आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये फसलेली आहे आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये फसल्यामुळे या सरकारला त्यांची वास्तविकता लोकांसमोर ठेवणं ही काळाची गरज आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा लुटारू लोकांचं कुठली किंमत होत नाही, हे या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. कर्जमाफी जाहीर केली मात्र अजूनही त्याचा लाभ मिळत नाहीये. 7 तारखेची डेडलाईन होती, ती सुद्धा पुढे गेली. असं म्हटलं जातं की इन्कम टॅक्सकडनं माहिती घेतली जाणार, जे लाडक्या बहिणी योजनेमध्ये झालं ते इथे होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाते. बघा, सरकार जेव्हा तारीख पे तारीख देते याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती काय हे आपल्याला कळत आहे. ज्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू. पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे. आमची मागणी आजही आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं, ही भूमिका आमची आहे आणि ते सरकारने करावी. सरकार या कर्जमाफीच्या माध्यमातून बँकांचा फायदा करायला निघालेले आहेत. वसुली अधिकारी झालेली आहे सरकार. तुम्ही हे पहिले कर्ज भरा, नंतर आम्ही तुमचं कर्ज माफ करू, या पद्धतीच्या अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. 75% शेतकऱ्यांचं कर्ज माफ या सरकारच्या घोषणेमध्ये होणार नाही, ही वास्तविकता त्या ठिकाणी आहे. समृद्धी मार्गाबद्दलचं विश्लेषण आम्ही पहिलेही मांडतो, आजही मांडतो आहे. समृद्धी मार्ग या सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या समृद्धीचा मार्ग उघडलेला आहे. आतापर्यंत समृद्धी मार्ग जेव्हापासून चालू झाला तेव्हापर्यंत पासून किती लोकांचा जीव त्या रस्त्यावर गेला हे सरकारने जाहीर करावं. एक, त्याच्यामध्ये त्रुट्या काय, ते त्रुट्या काढायला सरकार तयार नाही. रोज लोकांचा जीव जातोय त्याची चिंता सरकारला नाही आणि अक्षरशः त्या रोडवर, मी काल परिवहन मंत्र्याकडे एक मीटिंग लावली होती या विषयावर, हे कमर्शियल ट्रक जे चालतात त्या कमर्शियल ट्रकवाल्यांना लुटण्याचं काम पोलीस विभागाकडून RTO विभागाकडून केलं जाते, अशा तक्रारी आल्यात आणि त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आमच्याकडून या पद्धतीच्या चुका झालेल्या आहेत, आम्ही काही पोलिसांवर कारवाई केलेली आहे. अशा पद्धतीचं काल मला त्यांच्याकडे मीटिंग झाली, त्याच्यामध्ये DG रँकचे काही अधिकारी होते, या सगळ्या लेवलवर ते मीटिंग झालेली होती. त्यामुळे या कमर्शियल जे ट्रक वाले आहेत त्यांच्या टंकीमधून डिझेल पण पोलीसवाले काढतात, त्यांच्यावर दंड करायचा धाक दाखवून त्यांना त्रास देतात, त्यांना मारतात. अशा पद्धतीचा लूटपाट करणारा, जर सरकारने हा समृद्धी मार्ग करत असताना जी लूटपाट केली तसं प्रशासनामध्ये सुद्धा सामान्य लोकांना लूटपाट करणारा हा मार्ग ठरलेला आहे. आणि म्हणून या रस्त्यावर जे गड्डे पडतात आहेत, कारण की यांनी सांगितलं होतं की 100 वर्ष हा रस्त्याला काहीच गड्डा पडणार नाही, हा रस्ता एकदम जशा तसा राहील. पण आज आपण पाहिलं असेल की त्या रस्त्यावरून गेल्या वर्षी पूर वाहला, यावर्षी तिथं मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेत आणि भ्रष्टाचार हा त्याच्यामधून सामोर आलेला आहे. अशा पद्धतीचं चित्र आपण आज पाहतोय. थँक्यू. पाकिस्तान लेबल वाला बैन था और बड़े पैमाने पर तकरीबन 5 से 7 करोड़ रुपए का माल पाकिस्तानी भारतीय नागरिक बड़ी लापरवाही मामला है और पुलिस के देखो, अपने देश में जो दुनिया में जो चीज़ों को बैन है, ऐसे चीज़ों का सर्रास वापर अपने देश में किया जाता है, ये कभी छुपा नहीं है.
जो कॉस्मेटिक के बारे में आप बात करें कि नांदेड़ में पाकिस्तान का बैन लगा हुआ कॉस्मेटिक यहाँ पे बेचा जा रहा है, तो सीमाओं पे जो केंद्र सरकार चौकीदार जी की सरकार है, वो सरकार क्या कर रही है? क्या सरकार सोई है? क्या ऐसे देश में इस तरह की चीज़ें लाकर देश की जनता का स्वास्थ्य बिगाड़ना चाहते हैं, या देश की जनता को आर्थिक लूट उसमें करना चाहती है? इसका जवाब देश के प्रधानमंत्री ने देना चाहिए। ये मांग हम करते हैं, पाकिस्तान से आओ या कोई भी देश से कोई माल आता हो, उसकी पूरी सीमाओं का केंद्र सरकार की जवाबदारी होती है और उनके देखरेख में ये सब आ रहा है, इसलिए ये जवाबदारी उनके ऊपर फिक्स होती है। 7,500 लीटर जो एडिल्ट्रेटेड मिल्क है अब मिला के इस पर कार्रवाई करते हुए उन्होंने डिस्ट्रॉय किया गया, ये रईसा में मिला। तो बड़े पैमाने पर के नाम पर थोड़ी आम नाम हेल्थ के साथ मिला जा रहा है। बिल्कुल है। जो अभी जो नए आयुक्त आए तुकाराम मुंडे, इनने जिस तरह से कार्रवाई शुरू की है, ये मिलावट करने वाली जो व्यवस्था है, ये व्यवस्था को उससे तकलीफ तो बढ़ती जा रही है, लेकिन लोगों के स्वास्थ्य से खेलने के लिए देश लोगों को लूटने वाले लोग उनको पनिशमेंट मिलना चाहिए, ये मांग हम करते हैं। और मुझे लगता है कि इस तरह कार्रवाई करने वाले अधिकारी को ये सरकार बदली मत कर ले। अगर ये बदली कर दी तो मुझे लगता है कि सरकार ये एडल्ट्रेशन में सरकार का ही इन्वॉल्व है, इस तरह का कल सामने आएगा, ये मुझे लगता है। देखो, जिस तरह से सरकार में कल परसों का जो राज्य के मुख्यमंत्री का भाषण सुनने के बाद सरकार को किस तरह से सत्ता की जो मस्ती आई है, उसका दर्शन कल परसों मुख्यमंत्री के भाषण में भी आपने देखा है। ये तो महायुति का नगर सेवक है। अब इनका जो नगर सेवक भी, उसमें भी कितना पावर आ गया है कि महिला डॉक्टर को मारा, नर्सेस को मारा, और जब उसके ऊपर अटैक होने का काम हुआ तो वही हॉस्पिटल में एडमिट हुआ कि मेरी तबीयत खराब हो गई। मुझे लगता है कि पुलिस के माध्यम से उसकी तबीयत खराब न होते हुए भी उसको अंदर डाला गया होगा, और उसको जो अरेस्ट होने से बचाने का काम भी शासन कर रहा है क्या, ये प्रश्न इस निमित्त से खड़ा हुआ है। मैं आज ही अभी मीडिया में पढ़ रहा था कि कोर्ट ने भी ये कहा है कि हम ऑनलाइन साक्ष्य नहीं लेंगे, उन्हें खुद हाजिर रहना चाहिए। कोर्ट को मैं धन्यवाद दूंगा कि ऐसे लोगों को कड़ी से कड़ी सजा होना चाहिए। पोलिसांनी वाचवलं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे या सगळ्यामध्ये कल डोंबिवलीच्या त्या नगरसेवक बिल्कुल है, सरकार का दबाव है, सरकारचा दबाव आहे आणि सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे। आणि म्हणून माननीय कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की मला ते जो आरोपी आहे तो आमच्या समोर हजर झाला पाहिजे, ऑनलाईन आम्ही घेणार नाही। याने कोर्टाचा मी धन्यवाद करतो की अशा कायदा हातात घेणाऱ्या प्रशासनाला आणि महिला डॉक्टरला मारणाऱ्या अशा आरोपीवर तो किती सत्ता पक्षाचा दबाव असेल तरी अशावर कडक कारवाई व्हावी, ही भूमिका आमची आहे। सुद्धा अशी घटना घडते, मात्र त्याच्यावर त्या नगरसेवकावर कुठली कारवाई होत नाही, तो मुख्याधिकाऱ्याला मारतो। बघा, महाराष्ट्रामध्ये आज आम्ही कायदा सुव्यवस्थेवर मी बोलणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एका आमदाराला मारायची सुपारी दिली गेली, गुन्हा दाखल झाला। सुपारी देणाऱ्यावाला सुद्धा आता आमदार झाला। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये चाललं काय, आणि म्हणून गुन्हेगारांचं एक व्यवस्था या सरकारमध्ये जमा झाली, आणि या गुन्हेगाराच्या व्यवस्थेच्या माध्यमातून आता राज्याची जनताच सुखरूप नाही, अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे।